नमोबुद्धाय. नमोबुद्धाय. लेखक प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा यांचा जीवन प्रवास याविषयी त्यांच्याकडनं माहिती ऐकून. ज्याप्रमाणे मी सांगितलं की शिरूर कॉलेजमधून मला एका वर्षामध्ये जे जे काही करता येणं शक्य होतं ते केलं आणि त्याच्यापुढे त्यांनी माझा राजीनामा स्वीकारला आणि मी ठिकठिकाणी अर्ज केले. तर भिवंडी कॉलेजला जागा होती आणि ती संस्था हरिजन गिरिजन मंडळ अशी होती. पद्मश्री पी डी जाधव नावाचे एक खूप चांगले कार्यकर्ते त्यांनी ती संस्था काढली होती आणि गोरगरिबांना शिक्षण मिळावं म्हणून ठिकठिकाणी शाळा आणि छात्रावास असे दोन्ही त्या ठिकाणी सुरू केले होते. आणि त्यांना असं वाटायचं की आपली मुलं शिक्षण घेऊन पुढे आली तरच भवितव्य आहे, यासाठी ते प्रयत्न करायचे. त्यांना हरिभाऊ फाटक म्हणून जे फार मोठे एक नावाजलेले गांधीवादी कार्यकर्ते होते, त्यांची मदत होती. एकदा ते स्वतः त्या कॉलेजला भेटायला आले आणि त्यांनी मग वेगवेगळ्या लोकांच्या सहकार्यानं हे कॉलेज सुरू केलं होतं. त्याला जास्तीत जास्त देणगी भिवंडी निजामपूर नगरपालिकेने दिली असल्यामुळे त्याचं नाव भिवंडी निजामपूर नगरपालिका कॉलेज असं ठेवण्यात आलं होतं. आणि त्यांचे 2 सदस्य जे नगरसेवक असतील ते त्यांच्या कार्यकारिणीत असायचे. खासदार धामणकर हे जे काँग्रेसचे नेते होते ते त्याचे अध्यक्ष होते आणि स्वतः पी डी जाधव हेही काँग्रेसमध्येच होते. वेगवेगळ्या कामात ते व्यस्त असत आणि ज्याला आपण म्हणतो की आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी ते झटत असत. त्यांचं शिक्षणही पुण्यामध्ये अशा विद्यार्थीगृहात झालं की ज्या ठिकाणी पहिल्यांदा दलित विद्यार्थ्यांसाठी त्यांनी निवास व्यवस्था केली होती. अशा ठिकाणी त्यांचं झालं होतं. ते डिप्लोमा होल्डर होते, पण खूप परिश्रमी असल्यामुळे त्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केली. तर त्यांच्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. पण आपल्याला माहिती आहे की एखादा मागासवर्गीय दलित कार्यकर्ता जेव्हा काम करतो त्यांना खूप लोकांच्या पुढे विनम्र व्हावं लागतं, त्यांचं सहकार्य घ्यावं लागतं आणि त्यांच्यावरती खूप वेगवेगळ्या पद्धतीचा दबावही असतो. त्याप्रमाणे आपण पाहिलं तर एकदा मी तेव्हा ज्यांच्या कॉलेजमध्ये जेव्हा लागलो तेव्हा पहिल्यांदा त्यांना आनंद झाला की हा आपल्यापैकीच एक मुलगा आहे आणि चांगल्या मार्कानं पास, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की क्वालिफिकेशन चांगलं आहे, सगळं ठीक आहे, त्यामुळे ते घेण्यात आलं होतं. पण सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या सार्वजनिक कामात मी भाग घेत असल्यामुळे काही लोकांना ते जरा विचित्रही वाटत असे किंवा इतकं काय सगळीकडे कार्यक्रमात भाग घेणं वगैरे. कारण सगळी दलित मंडळी माझ्याकडे यायची, तिथली भेटायची, काही अडचणी असेल सांगायची तर मी सांगायचो. त्या स्टाफरूममध्ये सुद्धा काही लोक यायचे, तर त्यांना ते वाईट वाटायचं. कारण ती सफाई कामगार मंडळी आणि आपल्याला माहिती की ते आपली मानसिकता अजून पूर्णपणे बदललेली नाही ह्या बाबतीत. आणि मी पाहिलं की त्या कॉलेजमधला जो सगळा स्टाफ आहे त्याच्यापैकी मी एकमेव दलित वर्गातील होतो. एक गृहस्थ उर्दू विषय शिकवित असल्यामुळे ते UPचे खान सर म्हणून होते आणि बाकी सगळी मंडळी ही उच्चवर्णीय होती. म्हणजे आश्चर्य वाटेल की त्या कॉलेजमध्ये एकदा प्राचार्य ठरले की मग प्राचार्यांनी आपली सगळी माणसं गोळा करण्याचे जे एक तंत्र असतं कोणी करतं, अर्थात राजकारणात देखील आपली जवळची माणसं लोक गोळा करतात. पण इतकी स्वकीय मंडळी ताबडतोब जवळ करणं हे जरा काय म्हणतं की आश्चर्यजनक वाटलं की कॉलेजचं नाव हरिजन गिरिजन मंडळ, कार्य करणारे कार्याध्यक्ष चेअरमन पी डी जाधव, स्टाफ पाहिला तर सगळीच्या सगळी उच्चवर्णीय मंडळी, म्हणजे एकाच आडनावाची 3-3 मंडळी. आश्चर्यजनक सत्य म्हणजे याच्यातलं इतकंच काय, पण जो पिऊन असतो म्हणजे साधा जो सेवक असतो चतुर्वर्ग त्याचे प्रमुखसुद्धा जोशी. आता खूप आश्चर्यजनक हे होतं. कदाचित
पी डी जाधवांचं त्यावरती वर्चस्व फार जास्त नसल्यामुळे हे सगळं चालत असे. आणि एकदा प्राचार्यावरती आपण सोपवलं की मग तेही बिचारे सांगायचे बा माझा एखादा मनुष्य ठेवा. तो कुणीतरी एखादा त्यांचा असेल, बाकी त्यांचा कुणीही दिसला नाही. आणि बहुतेक सगळी मंडळी ही ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या विशिष्ट वर्गातच वावरणारी अशी होती. RSSशी संबंधित बरीच मंडळी होती. ती मला नेहमी म्हणायची की अमुक अमुक आले, चला आपण त्याच्या भेटीला जाऊ. तर मला आश्चर्य वाटायचं की ही सगळी माणसं अशी कशी होतात. कोणीतरी एक मोठे गृहस्थ आलेले आहेत म्हणे कुलकर्णी म्हणून, ज्याला भेटायला जाऊया आपण, असे आग्रहाने मला नेलं. म्हणजे मोठे कार्यकर्ते होते. मग ते मला म्हणाले की खरं म्हणजे धर्मांतर कसं अनावश्यक आहे आणि बाबू जगजीवनराम यांनी कसं काम करावं आणि कसं दलितांना सामावून घ्यावं, असं त्यांनी खूप माझ्याशी चर्चा केली. मला फार आश्चर्य वाटलं की हे सगळं कसं चालू शकतं. तर ते बरोबरच चालत होतं. कारण आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी बरोबर सांगितलं होतं की तुम्ही एकदा महत्त्वाच्या जागी असला तर तुम्ही आपली माणसं जमा करता. तेव्हा आमच्या लोकांनी कमी ऐकलं, इतरांनी जास्त ऐकलं असं मला वाटतं. त्यांनी खूप ऐकलं आणि त्यांनी ते सगळं केलं निर्माण. या काळामध्ये माझा उत्साह खूप अपूर्व होता. मी खूप वाचन करीत असल्यामुळे हिंदीच्या लेखकांची नावं, त्यांचा परिचय मला होता. तर मी हिंदी साहित्य मंडळामध्ये महत्त्वाची माणसं बोलावली. A.K. हंगलना बोलावलं, ते आले. कारण थोडासा माझा परिचय झाला होता इप्टा या संस्थेमुळे. आणि इंडियन पीपल्स थिएटर्स ही संस्था मी त्या ठिकाणी म्हणजे भिवंडीमध्ये असतानाच तिथे स्थापन केली. त्या ठिकाणी तिथे एक मोठी रईस हायस्कूल म्हणून मोठी हायस्कूल आहे, त्याची काही मंडळी वगैरे मिळून आम्ही इप्टा संस्था स्थापन केली. आणि त्या ठिकाणी कैफी आझमींना बोलावलं. आणि उर्दू विभागाच्या सरांना तर फार आनंद झाला की मी कैफी आझमीला ओळखतो, त्यांना बोलावतो म्हटल्यावरती वा वा बोलवा. आम्ही त्यांना बोलावलं, त्यांचं भाषण झालं. कैफी आझमी माझ्या खोलीवरती आले आणि खूप चांगली माझी चर्चा झाली, भाषणही झालं त्यांचं. तर असं हळूहळू ज्या म्हणतो की पुढच्या गॅदरिंगच्या वेळी मग मी म्हणालो की कृष्णचंद्र म्हणून लेखक आहेत, ते चालतील. अरे वा वा म्हणे, कृष्णचंद्र तर फारच मोठे लेखक आहेत. तर मग मी त्यांना संपर्क केला. ते म्हणाले मी येतो. त्यांचं नावही टाकलं आम्ही. आणि मग आम्ही त्यांना घ्यायला गेलो भिवंडीहून गाडी घेऊन भाड्याची. त्यांच्या बंगल्यावरती गेलो. त्यांची प्रकृती बिघडली होती. ते म्हणाले काय करावं, मला डॉक्टरने मना केलेलं आहे. मलाही फार वाईट वाटलं. आणि इकडे तर कॉलेजमध्ये वाट पाहत होते की कृष्णचंद्र येतात. ते म्हणतात येत नाहीत, अजून आले नाहीत. मग ते म्हणाले की असं करा, माझा धाकटा भाऊ आहे महेंद्रनाथ, तोही फिल्मचा हिरो आहे. जलजला नावाचं एक चित्रपट निघाला, त्याचा तो नायक होता. आणि क्रांतिकारकावरती तो पिक्चर असल्यामुळे त्यांना तुम्ही घेऊन जा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल किंवा तेही बोलतील. उर्दूचा तो मोठा जाणकार आहे. मग आम्ही वांद्र्याहून त्यांच्या घरी म्हणजे दादरला त्यांचं होतं खोली, त्याच्यावरती गेलो. त्यांनी फोन केला भावाला. भाऊ म्हणाले मी येतो. मग मी म्हणालो बा आता कृष्णचंद्र येत नाहीत, त्यांचे बंधू नायक महेंद्रनाथ येत आहेत. तर त्यांना आणखीन आनंद झाला. त्यांचाही कार्यक्रम झाला. शाहू मोडक अहमदनगरचे असल्यामुळे त्यांचा माझा परिचय होता. तेव्हा मी एका कार्यक्रमात म्हणालो की मी शाहू मोडकना आणतो. मग आपल्या मंडळींना फार आनंद झाला, कारण शाहू मोडकांना बाबासाहेबांच्याविषयी खूप आस्था होती आणि खूप निष्ठेनं ते बोलायचे. ते शिवाजी पार्कला राहायचे. आणि आपल्या लोकांनी सांगितलं की शाहू मोडक आले तर फार चांगलं होईल. त्यावेळी ते महाबळेश्वरला होते. मी त्यांना भेटायला महाबळेश्वरला गेलो आणि महाबळेश्वरला त्यांना सांगितलं की तुम्हाला 14 एप्रिलला भिवंडीमध्ये यायचं आहे. त्यांनी कबूल केलं. शाहू मोडक एक खूप महत्त्वाचे असे अभिनेते होते. त्यांचे वडील जगातल्या मोठ्या चर्चचे रेव्हरंड होते आणि मूलतः ते कोकणस्थ ब्राह्मण. मोडक हे त्यांचं नाव. आणि लहानपणी त्यांना गाण्याची आवड असल्यामुळे ते सिनेमा क्षेत्राकडे वळले आणि त्यांनी कृष्णाची भूमिका केली. 29 वेळा जवळजवळ चित्रपटात
त्यांनी कृष्णाच्या भूमिका केल्या. पण ते स्वतः एक विचारवंत होते, विवेकानंदाच्या विचाराला खूप मानणारे होते, बाबासाहेबांच्या विषयी त्यांना खूप आस्था होती आणि त्यांनी येण्याचं कबूल केलं. पण त्यांनी मला खूप अटी घातल्या की असंच पाहिजे माझी स्थिती, मला राहायला जागा अशी पाहिजे. त्यांना स्वच्छतेची फार आवड होती. म्हटलं एक चांगल्या हॉटेलमध्ये जे सर्वात महत्त्वाचं असेल तिथे ठेवतो तुम्हाला, AC रूम देण्याची सगळं केलं. त्यांच्या सगळ्या अटी मान्य केल्या की बा तुम्ही यावं. मग रात्रभर त्यांच्याशी चर्चा झाली. खूप चांगले ते भाष्यकार होते. त्यांनी संत तुकाराम आणि विवेकानंद यांच्याविषयी जवळजवळ 2 तास चर्चा केली. मलाही फार आनंद झाला त्यांच्याशी बोलून आणि त्यांना घेऊन मी भिवंडीकडे आलो. तर वाटेमध्ये एके ठिकाणी चौकामध्ये मला गाडी अडवण्यात आली. तर मला वाटलं काहीतरी चूक झाली का, तर मी थांबलो. तर पाहिल्यावरती माझ्याच एका मित्राने, जो पोलीस इन्स्पेक्टर होता, त्याने ती गाडी अडवली होती. कारण त्यांनी शाहू मोडकनाथ पाहिलं आणि मग तो म्हणाला की अरे मी मोडकांना पाहिलं आणि रतन तू आहेस का इथे, अरे वा वा वा, तो तुम्हाला चहा घ्यावा लागेल, 2 मिनिट थांबा वगैरे. पण असं त्या ND खेडकर म्हणून एक गृहस्थ होते, ते त्या ठिकाणी इन्स्पेक्टर होते. मग त्यांनी ती गाडी अडवली. तेव्हा तो असा पहिला प्रसंग असा वाटला की बा हे कशाला अडवतात. पण खरं म्हणजे त्यांनी प्रेमानं हे सगळं केलं होतं. आणि ते आले भिवंडीत, ज्या हॉटेलमध्ये त्यांना दाखवलं की हे हॉटेल आहे, ते म्हणले नाही नाही नाही, ते हे AC रूम असंच बंद होतं आतापर्यंत, आत्ता उघडून दाखवलं. मला काय आवडतं, परत मला घेऊन चला तुम्ही. तर त्यांना शिवाजी पार्कला परत सोडलं. म्हणे मी संध्याकाळी परत येईल, पण मी इथे काही राहणार. ठीक आहे, त्यांना तिकडे सोडलं. संध्याकाळी त्यांना परत घेऊन आलो. खूप अप्रतिम त्यांनी भाषण केलं. त्यांचं एक वाक्य फार मौलिक आहे आणि ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ते असं म्हणाले की या जगामध्ये भारत नावाचा देश जो आज दिसतो आहे, याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला एक संघ ठेवलं. यांनी या भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन केलं आणि त्यांच्याचमुळे भारताचे तुकडे झाले नाहीत आणि आज भारत एक झालेला आहे. तर त्यानंतर ते वाक्य असं म्हणाले की जर कुठे बाबासाहेबांचे जोडे कोणाला सापडतील तर ते त्यांनी आणावेत आणि मंदिरात प्रतिष्ठापना करावी आणि त्या ठिकाणी प्रत्येकाने वंदन करून सांगावं की बाबासाहेब तुम्ही होता म्हणून हा भारत एक आहे. तर त्यांनी खूप आस्थेनं आणि निष्ठेनं सांगितलं की बाबासाहेबांचं कार्य किती मोठं होतं. कारण आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध धम्माचा स्वीकार केला, त्याचं उदाहरण देताना मी एक महत्त्वाची घटना सांगितली होती की बंगालमध्ये हा जो बांगलादेश सध्या जो आहे, त्याच्यामध्ये मुस्लिमांची संख्या खूप जास्त आहे. पण ते काही बाहेरून आलेले नाहीत, ते त्या प्रदेशातलेच होते. ते विणकर लोक होते सगळे आणि परिश्रम करणारे असे लोक होते. पण त्यांचं जीवन असंही होतं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की बंगालच्या नवाबामध्ये, बंगालच्या ज्यांची राजवट होती त्याच्यामध्ये कल्याण राय नावाचा एक गृहस्थ होता त्याच्या राज्यामध्ये आणि त्याचं एका मुस्लिम युवतीवर प्रेम जडलं. तर त्यांनी परवानगी मागितली की मला या युवतीशी लग्न करू द्या. ही जी गोष्ट मी सांगतो आहे ही इतिहासातील आहे. संस्कृती के 4 अध्याय, राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांचं पुस्तक, त्याच्यामधील ही घटना मी उद्धृत करतो आहे. तर त्या कल्याण रायनं जेव्हा परवानगी मागितली की तिला आपण आपल्या धर्मात घेऊया आणि आम्ही लग्न करू इच्छितो, तर त्यावेळेच्या ज्या लोकांनी, जे अत्यंत जातीयवादी होते, त्यांनी ते नाकारलं की नाही, ह्याला आपल्या धर्मात घेता येणार नाही. त्यामुळे मग तो दुःखी झाला आणि मग त्यांचे जे अभिभावक होते त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आता तुम्हाला जर घेत नसेल तर तुम्ही इस्लाम स्वीकारा. मग ते म्हणाले ठीक आहे, आम्ही घ्यायला तयार आहोत म्हणे.
आणि मग कल्याण राय, आता लक्षात ठेवा नाव कल्याण राय, त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आणि त्याला नवाबाने आपला मंत्री केला. त्याच्यावरती त्याला जो त्रास झाला त्याचा सूड त्यांनी घ्यायचं ठरवलं आणि सूड असा घेतला की मी सगळा बंगाल इस्लाम करील असं म्हणून त्यांनी तो सूड घेतला आणि प्रसार केला. आपण म्हणतो की तलवारीनं धर्माचा प्रसार होत नाही, परंतु सत्तेनं धर्माचा प्रसार होतो. आणि त्यांनी खूप ज्याला म्हणतात की लोकांना घेण्याचा प्रयत्न केला, कारण त्याचा वैयक्तिक जो अपमान झाला होता त्याचा सूड त्यांनी घेतला आणि तो काळा पहाड या नावानं प्रसिद्ध होता. तर वैयक्तिक प्रेमाच्या दुःखासाठी सूड म्हणून बांगलादेशमध्ये 7 कोटी मुस्लिम झाले. पण बाबासाहेबांनी काय केलं, या देशातील 7 कोटी लोकांवर अन्याय अत्याचार होऊ नये, बाबासाहेबांनी वैचारिकदृष्ट्या या देशाचाच मध्यम मार्गाचा बौद्ध धर्म स्वीकारला आणि हा भारत एक ठेवला. त्यांनी अशा धर्माची कास धरली नाही की ज्या धर्मामुळे त्यांना बाह्य जगताकडे पाहावं लागेल. त्यांनी सांगितलं की बौद्ध धर्म हा भारतातून गेलेला आहे आणि सर्वत्र पसरलेला आहे, तेव्हा तुम्हाला बाहेर बौद्ध बंधूही मिळतील, बाहेरही तुमचे संबंध राहतील आणि हा देशही तुम्हाला मानता येईल. जगातले खूप देश बुद्धांना गुरु मानतात आणि बाबासाहेबांनी हा स्वीकार केल्याबद्दल त्यांनाही मोठा आनंद आहे. आणि एका अर्थानं बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन या देशामध्ये केलं आणि या देशाची एकात्मता त्यांनी शिल्लक ठेवली. त्यामुळे शाहू सर, तुम्ही कार्य करताना प्रत्येक जाती धर्माचे लोकांना घेऊन कार्य करत होता किंवा चळवळीमध्ये काम करत होता. तुम्हाला असं कधी जाणवलं का की आपल्या लोकांना काही प्रॉब्लेम होतो किंवा आपल्या लोकांनी तुम्हाला असा काही त्रास दिला का, किंवा सगळ्या लोकांना घेऊन जेव्हा कामं करतो तेव्हा कुठेतरी नाही, कुठे त्रास दिला नाही, परंतु असूया स्पर्धा ह्या ज्या काही असतात संस्थेमधल्या त्याही होतात आणि गरीब म्हणूनही त्रास होतो. कारण शेवटी जे कामगार होते ते दलित कामगार होते, त्यांना नगरपालिकेतर्फे जे काही मिळायचं काही नाही मिळायचं, त्यांचे अन्याय अत्याचार, त्यांचे मोर्चे, आदिवासींचे मोर्चे हे सगळे चालायचेच आणि या सगळ्यामध्ये मी भाग घेत असे. आपला एक उद्देश स्पष्ट होतं की या देशामध्ये गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याच काळामध्ये भिवंडीला असतानाच, आता हे 70 साली मी भिवंडीला जवळजवळ होतो आणि 1-2 वर्ष या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या ही शाहू मोडकाची घटना का सांगितली, कारण बाबासाहेबांशी आणि मोठ्या वैचारिक माणसाशी संबंधित असल्यामुळे सांगितली. पण त्या काळामध्ये 72 साली आपल्याला माहिती आहे की 2 गोष्टी घडल्या होत्या. एक तर पाकिस्तानचंही आक्रमण झालं होतं आणि त्याच्यानंतर आणीबाणीही लागली होती. त्या अनेक घटनेमध्ये भिवंडीच्या सगळ्या सामाजिक जीवनामध्ये वेगवेगळे फरक दिसत असे. कारण ज्यावेळी युद्धाचे सावट होते, बांगलादेशची युद्ध जे पाकिस्तानशी झालेलं आहे, त्यावेळी खूप मोठी अशी रात्रीच्या वेळी सगळं ब्लॅकआउट असायचं. मग असेही प्रयत्न चालले की संरक्षण निधीला मदत करावी. तर आमच्याही मनात आलं की संरक्षण निधीला मदत करावी, तर आपण कशी करता येईल. तर मला जादूचे प्रयोग येत असत आणि मी जादूचे प्रयोग शिकलेलो होतो. तर त्यावेळी मी बांगलादेश आणि पाकिस्तानच्या या युद्धामध्ये संरक्षण निधीला मदत करण्यासाठी म्हणून जादूचे प्रयोग केले. तर जादूच्या प्रयोगामधलं एक वैशिष्ट्य त्यातलं असं होतं की एक कागद जाळून, तर त्याचं मी तर कागद जाळून त्याच्यातून रुमाल काढणं असा एक प्रयोग असतो. पण मी म्हटलं कागद जाळून रुमाल काढणं हे स्वाभाविक आहे, त्याला काही फारसं हे नाही. पण कागद जाळून जर आणखीन काही गोष्ट निर्माण केली, कारण त्या काळात बांगलादेशचं युद्ध खूप ह्याच्यावरती आलं होतं, प्रसिद्धीमध्ये आलं होतं आणि त्याच्याकरता संरक्षण निधीकरताच ती मदत होती. तर मी काय केलं की पहिल्यांदा एक कागद घेतला आणि त्याच्यावरती अमेरिकेच्या 7व्या आरमाराचं चित्र काढलं आणि म्हटलं हे अमेरिकेचं 7वं आरमार आहे. त्यांनी आपल्याला दम दिला की तुम्ही हे थांबवा, नाही तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करू, असा त्यांनी
इशारा दिला होता. तर ते म्हटलं की आता मी याला काडी लावतो. आणि तो त्याच्यावरती जे 7वा आरमार आहे त्याच्या कागदाला काडी लावली आणि त्याच्या राखेतून मी तिरंगी ध्वज काढला रुमालाच्या ऐवजी. तो लोकांना खूप आनंद झाला. पण म्हटलं आता हाही प्रयोग खूप झाला, टाळ्या पडल्या. पण म्हटलं बांगलादेशला आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या देशांनी मान्यता दिल्या, मग त्याच राखेतून त्यांचे ध्वज काढले. तर शेवटचं त्या दिवशीची मान्यता भूतानची होती. पण भूतानचा ध्वज फार वेगळाच होता, कारण त्याच्या आधी हे सगळं तयार करावं लागत असे. हे काय खरंच जादूनं काही निघत नसे. पण तो ध्वज असा होता की लाल रंग आणि त्याच्यावरती सोनेरी ड्रॅगन. तर तो बनवायला मला खूप उशीर लागला, कारण वेळ लागला, पण तरी मी तो तयार केला होता. आणि म्हटलं आता नुकतंच पहा भूताननी मान्यता दिली, आणि भूतानचा ध्वज मी तो काढला. असा लाल झेंडा, त्याच्यावरती सोनेरी ड्रॅगन वगैरे, असा मोठा चांगला प्रयोग केला. आणि ते पैसे सकाळच्या रिलीफ फंडात पाठवून दिले, म्हणजे सकाळच्या संरक्षण निधी फंडात पाठवून दिले. तर आमच्या प्राचार्यांनी मग बातमीसुद्धा दिली की बांगलादेश करता जादूचे प्रयोग वगैरे. हे सगळं खरं होतं, परंतु आतून सगळ्या धुसफुसी चालूच होत्या वेगवेगळ्या पद्धतीनं. काय काय होत असतं कॉलेजच्या जीवनामध्ये. दरवेळी वाटायचं की आता यावेळी नाही, पण मी आणखीन कामं करायचो. त्यावेळी असेंब्लीच्या निवडणुका आल्या. प्रभाकर कुंटे नावाचे एक मोठे गृहस्थ होते, ते उभे होते. त्यांच्या प्रचाराकरता मी धारावीत गेलो, कारण भिवून मला जाणं सोपं असायचं. तर मी असा खूप भाग घेतला आणि खूप मोठं काम केलं. तेव्हा त्यांना वाटायचं की अरे आता हा प्रभाकर कुंटेशी ओळख आहे, सगळं आहे, याला काढायचं कसं. हा त्यांच्याकडे जाईल, त्यांना बोलेल. मग तेच आधी जाऊन म्हणाले वा आम्हाला त्यांचा त्रास आहे, तुम्ही काही त्यांना हे करू नका. तर मी तर सांगणार नव्हतोच त्यांना, कारण ठीक आहे आपली लढाई आपणच लढायची. तर कुंटे निवडून आले. मी त्यांच्या घरी गेलो आणि बेल वाजवली. तर त्यांच्या पत्नी बाहेर आल्या आणि म्हणाले की साहेब नाही आहेत, काय काम आहे. म्हटलं माझं काही काम नाही आहे. मला त्याचा वाईट वाटलं की प्रत्येक आलेला गृहस्थ काहीतरी काम घेऊन येतो आणि त्यांच्यासाठी येतो असं नाही आहे, काही भेटायला येत असेल ना. तर असं म्हटल्यावरती मी म्हणालो की नाही माझं काही काम नाही, पण सांगा सोनागर आले होते, त्यांचं काही काम असेल तर मला निरोप दिला तर चालेल असं म्हणून निघून आलो. आणि मग त्यांनी जाऊन तिथं सांगितलं कुंटेना की आम्ही काही यांचं करणार नाही. तर मी न बोलताही, म्हणजे मी असं सांगितलंही नाही की माझ्यासाठी काही करा, तरीही कुंटेने मला पत्र पाठवलं की तुमच्या कामाविषयी मला काही करता येणार नाही. म्हटलं अरे मी तुम्हाला विचारलंही नाही. पण हा जगातला पहिला ज्याला आपण म्हणतो की कार्यकर्ता आहे की ज्याला न सांगताही त्यांनी लिहिलं की हे काम मला करता येणार नाही. पण मी त्यांच्याविषयी खूप चांगलं लिहिलं. ते खूप चांगले समाजवादी कार्यकर्ते होते, शेवटपर्यंत माझे मित्र होते. तर भिवंडीचा असा प्रवास होता. आणि त्यावेळी भिवंडीमध्ये यांचा ज्याला म्हणतो की शाळेचा रौप्य महोत्सव, म्हणजे कॉलेजचा किंवा त्या संस्थेचा रौप्य महोत्सव होता. आणि यशवंतराव चव्हाण त्या कार्यक्रमाला येणार होते. यशवंतराव चव्हाण येणार म्हटल्यावरती माझी त्यांची आधी ओळख झाली होती, कारण यशवंतराव चव्हाणांनी मला पत्र पाठवलं होतं की तुमच्या कामाविषयी मी ऐकलं आहे, आपली भेट झाली तर मला आनंद होईल, तुम्ही दिल्लीला आला तर खांडेकरांना फोन करून या, असं त्यांचं पत्र होतं. पण मी काही दिल्लीला जाऊ शकत नव्हतो. पण माझं भगवान महावीरावरती एक आकाशवाणीवर भाषण झालं, त्याची छोटी पुस्तिका काढली. तर मी असा विचार केला की आता अनायासे यशवंतराव येत आहेत कॉलेजमध्ये, मग त्यांच्या हस्ते आपल्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. आता हा कार्यक्रम त्यांचा मोठा होता संस्थेचा, पण मी आपले यशवंतरावांना पत्र लिहिलं की माझी पुस्तकं आहे महावीरावरती, तर आपण प्रकाशन करावं आल्यावरती. त्यावेळी यशवंतराव पॅरिसला होते, परराष्ट्रमंत्री होते. तिने पॅरिसहून तार केली की सोनगरांचा कार्यक्रम त्यात संमेलित करून घ्या त्या लोकांना. आता त्यांना फार असह्य आणि अस्वस्थता झाली की आता यांचा कार्यक्रम कसा इन्क्लूड करायचा. तर म्हटलं काही नाही, 5 मिनटं तुमचा कार्यक्रम चालू असेल, मी पुस्तक घेऊन येईल, ते प्रकाशन करतील, मी परत जागेवर हा फक्त 5च मिनटं देऊ म्हणा. ठीक आहे.
तर 5 मिनटं दिली. पण त्यांना कळलं की आता अवघड जागी आपण हल्ला करतात. पण मलाही माहीत होतं की मीही मजाच करतो आहे. दादासाहेब रुपवते माझ्यावरती कधी कधी गमतीनं म्हणायचे की रतन तुझी एक सवय फार वेगळी आहे. म्हणे काय म्हणे, तू म्हणे पाटलाच्या लग्नात स्वतःची मुंज उरकून घेतो. म्हणजे मंडप कुणीही घातला असला तर तो आपलं काम करून घेतो. कारण मोठ्या कार्यक्रमात मी आपलं सहज सांगितलं की माझा कार्यक्रम करायचा. आता कोण हॉल घेत बसेल किंवा कार्यक्रम तुम्ही 2 मिनटं तिथं करा एवढंच. बरं त्यांनी मान्यता दिली, संस्थेने मान्यता दिली. आणि मग बरोबर ठरल्याप्रमाणे मोठा कार्यक्रम झाला आणि अनाऊन्समेंट झाली की सोनग्रा यांच्या पुस्तकाचं यशवंतराव चव्हाण अनावरण त्यांनी केलं. आता सगळ्यांना माहीत पडलं, ते फोटो निघाले, सगळं निघालं. तोही कार्यक्रम झाला. पण याचा परिणाम काही वेगळाच होऊ शकतो. कारण मधुकरराव चौधरी हे दादासाहेब रुपवतेंचे व्याही आणि माझा रुपवतेंशी खूप घनिष्ठ संबंध, कौटुंबिक संबंध, तर ते मला ओळखत होते. तर ते एकदा कार्यक्रमाला भिवंडीला आले. पण त्यांनी सहज विचारलं की सोनग्रा इथे आहेत ना म्हणे, कुठे भेटतील असं. मग ते बाकीच्या काँग्रेसच्या लोकांना वाटल्यावर बापरे हेही चौकशी करतात त्यांची. आता तो संबंध वेगळा. पण या अशा बऱ्याच गोष्टी की ज्यात त्रासाच्या होत्या त्यांच्याही दृष्टीनं. आणि मग जवळजवळ 5 वर्ष झाली माझी त्या ठिकाणी मी कशी काढली, ज्याला म्हणतात. दरवेळी ते वाढवून देत का कधी कधी सांगा ठीक आहे आता पुढे नाही असं व्हायचं. निवडणुकीच्या काळात मी माझ्यावरती असं ते नियम असतात काही की बा तुम्ही बाहेर गेला तर कळवून जायचं, आउट ऑफ स्टेशन गेला तर. माझं नगरला भाषण होतं, कारण शेवटचं भाषण अहमदनगरला दरवर्षी निवडणुकीत माझं असतं. तर त्यांनी मला बोलावलं. मी त्यांना सांगितलं की बाबा मला गाडी द्यायची, भिवंडीहून कार येईल, मला घेऊन जाईल आणि रात्री मला पोचवेल, तर मी येईल. तर आमचे डॉक्टर नारळे म्हणून होते, त्यांच्या पत्नी उभ्या होत्या, त्याच्यासाठी त्यांनी बोलावलं होतं. त्यांनी गाडी पाठवली आणि भिवंडीहून मी निघालो. बरोबर संध्याकाळची रात्रीची सभा होती. रात्री 11 वाजता सभा संपली. मी सभा घेतली तिथे आणि निवडणुकीच्या काळातल्या सभा होत्या. 11 वाजता सभा संपली. मी ताबडतोब तिथूनच गाडीत बसलो आणि रातोरात भिवंडीच्या दिशेने निघालो आणि भिवंडीला पोहोचलो पहाटे 3 वाजता आणि झोपलो. सकाळी बरोबर स्टाफ रूममध्ये मी 7 वाजता हजर. म्हणजे आउट ऑफ स्टेशन गेल्याचं किंवा रजा तर काही घेतली नाही ना. पण महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी आली की माझं अहमदनगरला भाषण झालेलं. कारण निवडणुकीच्या काळामध्ये सगळं तंत्र खूप लवकर होतं ना. तर ती स्टाफरूममध्ये गेल्यावर बातमी वाचतो आम्ही की सोनग्रा यांचं नगरला भाषण झालं. तर झालं. परत मेमो सुरू झाले की तुम्ही नगरला गेलात न सांगता तुमचं आलेलं आहे. ठीक आहे बाबा मी आहे असं होता ज्याला आपण म्हणतो की भिवंडीमध्ये एक गोष्ट होती की खूप मुस्लिम मंडळी ही भिवंडीमध्ये राहत असल्यामुळे आणि हातमाग धंद्यात असल्यामुळे त्यांचाही माझा खूप चांगला संबंध आला. शाळेशी चांगला संबंध आला, तिथल्या गोरगरीब जनतेशी चांगला संबंध आला, तिथल्या आदिवासी जनतेशी चांगला संबंध आला. आणि आकाशवाणीवरती एकदा एका आदिवासीची मुलाखत घेण्याचा मला प्रसंग आला. कारण इंदिरा गांधींनी 20 कलमी योजना सुरू केली होती. त्यामुळे आकाशवाणी ते कार्यक्रम करत असत की बा आदिवासींना काय मिळालं. तर त्या काळातली खूप चांगली घटना अशी आहे की मी एका आदिवासीला रेडिओ स्टेशनवरती नेलं आणि त्याला विचारलं की बा आता 20 कलमी योजनेत तुला घर मिळालं तर तुला काय वाटलं. तर असं म्हटलं तो सांगेल की बाबा आनंद झाला. आणि याच अर्थात मी त्यांना असं विचारलं की तुम्हाला घर मिळालं, तुम्ही घरात नवीन राहायला गेलात, तुम्हाला काय वाटलं. तर तो म्हणला की हमको खूप मजा वाट्या. तो म्हटलं की क्यों. तर तो काय म्हणला की वो पहले हमारा घर था ना उसमें बहुत गलती होता था. म्हणजे पाणी गळत होतं, उसमें बहुत गलती होता था. तर हा फार नवीन शब्द वाटला, गलती होता म्हणजे पाणी गळणं. पर ये नया घर में कुछ नहीं था तो मैंने बायको को मिठीच मारा.
हा आकाशवाणीवरचा संवाद हा इतकाच ज्याला म्हणतो की आपण निरागसपणानं की एखाद्याला झोपडीतून जर घर मिळालं छप्परचं त्याला कसं वाटतं असं तो प्रसंग आला. भिवंडीनं खूप समृद्ध अनुभव दिले मला. मोठा कार्यक्रम झाला माझा निरोप समारंभाचा. ज्याला कॉलेजमधून काढतात त्याचा काही समारंभ होत नाही, पण माझा मोठा समारंभ झाला. त्या समारंभाला सुशीलकुमार शिंदे नुकतेच मंत्री झाले होते, बाळासाहेब भारदे होते, तिथले नगराध्यक्ष होते. तिथल्या मोठ्या हायस्कूलमध्ये जो कार्यक्रम झाला, बाळासाहेब भारदे म्हणाले की तू मला घेऊन जा. त्यामुळे मी त्यांना घेऊन जायला भेटीवर गेलो. त्यांच्या खादी भवनमधून त्यांना घेऊन भिवंडीकडे निघालो. पण मध्ये खूप ट्रॅफिक लागला. सुशीलकुमार शिंदे मंत्री असल्यामुळे त्यांची गाडी खूप लवकर आली, कारण वेळ 5 वाजता होती आणि मी त्यांना घेऊन निघालो पाहुण्यांनाच. पण शिंदेसाहेब आधी पोहोचले. त्यावेळी ते राज्यमंत्री होते. ते त्या शाळेच्या जागी पोहोचले. आता लोकांना एकदम आश्चर्य वाटलं की मंत्रीसाहेब आले शाळेमध्ये. मग बिचार हेडमास्टरनी त्यांना आत नेलं वगैरे, चहा पाणी काय करायचं बसवलं आणि 10-5 मिनिटांनी मी बाळासाहेब भारदेंना घेऊन खाली उतरलो. तेव्हा मला सुशीलकुमार शिंदे मिस्किलपणा म्हणाले, काय रतनलाल, लोक आमची वाट पाहतात, आता आम्ही तुमची वाट पाहत होतो. तर मी म्हणालो की सर बरोबर आहे, नेहमी लोक तुमची वाट पाहतात, कधीतरी तुम्ही आमची वाट पाहिली पाहिजे. हे होत नाही. म्हणजे त्यांना फार म्हणजे आनंद वाटला आणि खूप चांगलं भाषण त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यामध्ये त्यांनी एक शेर म्हटला की जेव्हा अशी संकट येत असतात तेव्हा रतनलालसारखे मित्र आमच्या कामी येत असतात, असं खूप चांगला शेर म्हटला. आणि तो कार्यक्रमही खूप चांगला झाला आणि भिवंडीमधला एक समृद्ध अनुभव माझ्या जीवनातला, सर्व पक्षीय, सर्वधर्मीय, बौद्ध, जैन, मागासवर्गीय, इस्लामिक या सगळ्यांच्या मैत्रीतून आणि मोठमोठ्या ज्याला आपण म्हणतो की आपल्या कलाकारांच्या भेटीतून तो माझी 5 वर्ष कशी गेली मला कळलं नाही. आणि मला जेव्हा शेवटी कॉलेजमध्ये निरोप दिला त्यावेळेचा प्रसंग असा आहे की कॉलेजने मला गुच्छ दिला, तो मी स्वीकारला. दुसऱ्या एका प्राध्यापकाला त्यालाही जेव्हा काढलं होतं पण त्यांनी तो फेकून दिला होता. आणि मी परत भेटायला जेव्हा प्राचार्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की सर मी आत गेल्यावरती ते म्हटले नाही 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 मी नाही तुम्हाला कमी केलं, ते गव्हर्निंग बॉडी, गव्हर्निंग काउन्सिल म्हणजे सर मी त्याच्याकरता नाही आलो, मी तुमचे आभार मानायला आलो. तर म्हणजे म्हटलं तुम्ही बरं केलं मला काढलं, कारण मला डॉक्टर आंबेडकर कॉलेज मिळालेलं आहे, उद्यापासून मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये आहे आणि म्हणून आभार मानायला आलो की तुम्ही माझं खूप चांगलं केलं, म्हणून तो गुच्छ त्यांना दिला मी. ते खूप एकदम खजील झाले आयुष्यामध्ये. सूड ज्याला म्हणतात, माणसं फार वेगळ्या पद्धतीने घेतात, पण मी अत्यंत विनम्रतेनं त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि सांगितलं की तुम्ही फार चांगलं केलं, कारण तुम्ही जर केलं नसतं तर मला डॉक्टर आंबेडकर कॉलेज मिळालं नसतं. कारण आंबेडकर कॉलेजमध्ये जेव्हा मी अर्ज दिला तेव्हा अनंत काणेकर त्या ठिकाणी होते. अनंत काणेकर हे व्हाईस चेअरमन होते आणि त्यांनी त्या ठिकाणी मला पाहिल्यावर सांगितलं की हो इतके दिवस तुम्ही बाहेर का राहिला. हो म्हटलं सर जाहिरात नव्हती, जागा नव्हती, आता मिळाली, उद्यापासून या. आणि त्या दिवशी मला सिद्धार्थ कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. आणि मग मी माझं जे पुढच्या आत्मकथनाच्या भागाचं नाव दिलं सार्थ जातक, कारण आता मी योग्य ठिकाणी आलो आणि या ठिकाणाहून आता माझं पुढचं जीवन हे खूप याला माझ्या दृष्टीनं माझ्या मनासारखं घडवता येईल. धन्यवाद.